माझ्या मुलीने आत्महत्या केलीच नाही, तिच्या मानेवर मारहाणीच्या खुणा, तिची हत्या करण्यात आल्याचा गौरीच्या वडिलांचा पत्रकार परिषदेतून गंभीर आरोप। बोरिवली परिसरामध्ये इंद्रप्रस्थ ते मोक्ष प्लाझा या मार्गावर व्यापाऱ्यांकडून उद्या मोर्चाचं आयोजन। या मोर्चाच्या बॅनरवर भाजपच्या आमदार, खासदार आणि नगरसेवकांचे चेहरे का? मनसेच्या नयन कदमांचा सवाल। संजय राऊत पुन्हा मैदानात दिसतील, राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर उद्धव ठाकरेंची माहिती। दोघांच्या सहमती नसलेले प्रेम संबंध तुटले तर त्याच्या आधारे पुरुषाविरुद्ध दाखल केलेला बलात्काराचा गुन्हा ग्राह्य धरला जाणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला। बीडच्या अंबाजोगाईमधील सभेत बोलताना अजित पवारांची जीभ घसरली, तर नेत्यांनी त्यांच्या शहरांवर वक्तव्य करताना अजित पवारांची जीभ घसरली। 50% आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टात पुढची सुनावणी शुक्रवारी। 50% मर्यादा ओलांडलेल्या जागांची यादी जाहीर करा, सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश। गौरी पालवे गरजेच्या आई वडिलांचं एसपींना पत्र, अनंत गरजेच्या घरावरील दिवसभरातील सीसीटीव्ही मिळवा अशी केली मागणी, तर मोकाट 2 आरोपींना अटक करण्याची पत्राद्वारे मागणी। आक्षेपार्ह टी शर्ट घालत कुणाल कामराची आरएसएसवर टीका, कुणाल कामराचं ट्विट व्हायरल। राम राज्यानं प्रेरित भारत साकारायचा आहे, तेव्हा विकसित भारताकरता अंतकरणातला राम जागा करायला हवा। अयोध्येत राम मंदिरावर ध्वज फडकवताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला देशवासियांना नवा संकल्प। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।